मालेगावपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ गावातील आमची 4 वर्षाची सुवर्णकन्या यज्ञा दिसाने तिच्यावर एका 24 वर्षीय नराधमाने फाशी अत्याचार करून दगडाने फेकून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला आहे। त्या घटनेच्या निषेधार्थ समस्त सुवर्णकार सराफ बांधव व पूर्ण नाशिक जिल्हा सिडको सुवर्णकार समाज सिडको सराफ परिषद या सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे व त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना डीसीपी साहेबांना निवेदन देण्याकरता आज 21 रोजी मुकमोर्चा काढलेला आहे व लवकरात लवकर या फास्टच्या कोर्टामध्ये या घटनेची सुनावणी करून या केसची सुनावणी करून आरोपीला जास्तीत जास्त कठोर शासन म्हणजे एक तर फाशीच दिली गेली पाहिजे किंवा जर प्रशासन त्याला फाशी देत नसेल तर त्याला आम्ही पूर्ण समाज बांधव व पूर्ण जनता जाहीरपणे त्याला चुकून आम्ही मारून टाकण्याची सुद्धा आमची तयारी आहे। जे काय आमच्यावर गुन्हे लागले असतील त्या गुन्ह्याचा सभा आम्ही स्वीकार करणार आहोत पण त्या गुन्हेगाराला फाशी दिल्याचं आम्ही शांत बसणार नाही। सदर घटना ही अतिशय निंदनीय आहे। सर्वांच्या बोलण्यातून आलं, सर्वांना घटना समजलेली आहे। आजचा जो मूकमोर्चा आहे याचा मूळ उद्देश सदर आरोपीला फाशी अथवा एन्काउंटर हे झालंच पाहिजे आणि सदर घटना कुठल्याही धर्मात असो कुठल्याही कुटुंबात असो परत व्हायला नको याचा चाप बसवण्यासाठी सदर आरोपीला जर सरकारने फाशी नाही दिली तर त्याचं एन्काउंटर करा, अन्यथा त्याला जनताच्या हवाले करा, जनता त्याचा न्याय करेल। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीचा एन्काउंटर